सकाळ स्वास्थ्यम 2023। उपस्थित मान्यवर असतील श्री एम आचार्य बालकृष्ण, कमलेश पटेल उर्फ दाजी, मुख्तियार अली आणि रवी शेरगिल। व्याख्यान, परिसंवाद, चर्चासत्र, कार्यशाळा, प्रदर्शन, सायकल रॅली, संगीतमय उपक्रमांचा महोत्सव। या, शिका आणि आरोग्यदायी आयुष्याची अनुभूती घ्या। सकाळ स्वास्थ्यम 2023 ला अवश्य उपस्थित रहा। दिनांक 1, 2 आणि 3 डिसेंबर 2023, पंडित फार्म, कर्वेनगर, पुणे। निशुल्क नोंदणीसाठी आताच www.globalswasthyam.com या वेबसाईटला भेट द्या। सकाळ स्वास्थ्यम 2023। श्रोतेहो नमस्कार, मी अनिरुद्ध गद्रे। आज 21 नोव्हेंबर, वार मंगळवार। आपण ऐकत आहात सकाळचं पॉडकास्ट। उत्तराखंड येथील बोगद्यात अडकलेल्या कामगारांना वाचवण्यासाठी 9व्या दिवशी देखील प्रयत्न सुरू असून केंद्र सरकारने देखील या प्रकरणात सखोल लक्ष घातलंय। याविषयी सविस्तर ऐकूयात। अदानी हिंडेनबर्ग प्रकरणातील तपास न्यायालयाने दिलेल्या मुदतीत पूर्ण न केल्याबद्दल बाजार नियामक सेबी विरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे। याबद्दलही आपण सविस्तर ऐकूयात। राज्यातील धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमातीत करण्यात यावा अशी मागणी मागील बऱ्याच काळापासून केली जात आहे। आता एक महत्त्वाचा निर्णय याबाबत घेतलाय। तो काय आहे हे आपण थोडक्यात ऐकणार आहोत। ग्लोबल पॉपस्टार शकीराला 8 वर्षांचा तुरुंगवास आणि 218 कोटींचा दंड होऊ शकतो। याचं कारण काय आहे हे देखील थोडक्यात ऐकूयात। चर्चेतील बातमीमध्ये ऐकणार आहोत, संजय राऊत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा कसिनोमध्ये जुगार खेळतानाचा कथित फोटो शेअर केल्यानंतर इतर नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत। चला तर सुरुवात करूयात आजच्या पॉडकास्टला एका महत्त्वाच्या बातमीने। उत्तराखंड येथील बोगद्यात अडकलेल्या कामगारांना वाचवण्यासाठी 9व्या दिवशी देखील प्रयत्न सुरू असून केंद्र सरकारने देखील या प्रकरणात सखोल लक्ष घातलंय। सिलकेरा येथील बोगद्यात अडकलेल्या कामगारांना वाचवण्यासाठी आणखी वेळ लागू शकतो। बोगदा कोसळल्यानंतर 2 दिवसांनी मलबा हटवण्याच्या चुकीमुळे बचाव कार्याचा वेळ वाढलाय। सध्याची परिस्थिती पाहता कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी आणखी 5 दिवस ते 1 आठवडा लागण्याची शक्यता असल्याचं बांधकाम तज्ज्ञांनी म्हटलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांना फोन करून उत्तर काशीतील सिलकेराजवळ बोगद्यात अडकलेल्या कामगारांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी सुरू असलेल्या मदत आणि बचाव कार्याची माहिती घेतली आहे। केंद्र सरकारकडून आवश्यक बचाव उपकरणं आणि संसाधनं पुरवली जात आहेत। केंद्र आणि राज्य संस्थांच्या परस्पर समन्वयाने कामगारांना सुरक्षितपणे बाहेर काढले जाईल। अडकलेल्या कामगारांचे मनोधैर्य राखण्याची गरज असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलंय। राज्य आणि केंद्रीय यंत्रणा परस्पर समन्वयाने आणि तत्परतेने मदत आणि बचाव कार्यात व्यस्त आहेत। बोगद्यात अडकलेले कामगार सुरक्षित असून ऑक्सिजन, पौष्टिक अन्न आणि पाणी पुरवलं जात आहे। बोगद्याच्या वर ड्रिलिंगसाठी जागा निवडण्यात आली असून ड्रिल आता 2 ते 3 दिवसात पूर्ण व्हायची शक्यता असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे। ओपन एआय मधून काढून टाकलेले सीईओ सॅम ऑल्टमन यांना नवीन पद मिळालंय। ते मायक्रोसॉफ्ट जॉईन करणार असल्याची घोषणा कंपनीचे सीईओ सत्या नडेला यांनी केली आहे। महत्त्वाचं म्हणजे ऑल्टमन सोबत ग्रेग ब्रॉकमनही मायक्रोसॉफ्टमध्ये सामील होणार आहेत। ऑल्टमन आणि ब्रॉकमन मायक्रोसॉफ्टमध्ये नवीन प्रगत एआय संशोधन टीमचं नेतृत्व करतील। ओपन एआयच्या बोर्डाने 17 नोव्हेंबर रोजी सहसंस्थापक आणि सीईओ सॅम ऑल्टमन यांना अचानक काढून टाकल्याची माहिती समोर आली होती। ऑल्टमनच्या क्षमतेवर कंपनीला विश्वास नसल्याचं ओपन एआयने म्हटलं होतं। आता ओपन एआय मध्ये सॅम ऑल्टमनची जागा कोण घेणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे। अदानी हिंडेनबर्ग प्रकरणातील तपास न्यायालयाने दिलेल्या मुदतीत पूर्ण न केल्याबद्दल बाजार नियामक सेबी विरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे। वकील विशाल तिवारी यांनी ही याचिका दाखल केली आहे। सेबीला मुदत देण्यात आली असूनही न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करण्यात आणि न्यायालयाच्या निर्देशानुसार अंतिम अहवाल सादर करण्यात अपयश आलंय। त्यांनी या याचिकेत म्हटलंय,
17 मे 2023 रोजीच्या आपल्या आदेशात न्यायालयाने सेबीला 14 ऑगस्ट 2023 पर्यंत अहवाल सादर करण्यास सांगितलं होतं. तपास पूर्ण करण्यासाठी आणि अहवाल सादर करण्यासाठी न्यायालयाने 17 मे 2023 रोजी दिलेल्या आदेशाचे पालन न केल्याबद्दल सेबीकडून स्पष्टीकरण मागवण्यात यावं. याचिकेत अदानी समूहाविरुद्ध ऑर्गनाइज्ड क्राईम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट OCRPच्या ताज्या अहवालाचा आणि मॉरिशस फंडाच्या माध्यमातून केलेल्या कथित गुंतवणुकीचाही उल्लेख आहे. कंपन्यांचे वर्तन आणि कार्यपद्धतींवर लक्ष ठेवण्यासाठी मजबूत यंत्रणेचीही गरज आहे. सेबीने आपल्या अर्जात तपास पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या वेळेच्या सूचनेवर आक्षेप घेतलाय. 11 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाने सेबीला अदानी समूहाच्या शेअरच्या किमतीत फेरफार केल्याच्या आरोपांबाबत सुरू असलेल्या तपासाची स्थिती विचारली होती आणि 14 ऑगस्ट पर्यंत दिलेल्या वेळेत तपास जलद गतीने पूर्ण करावा लागेल असं सांगितलं होतं. सेबीने म्हटलं होतं की अदानी समूहावरील 2 वगळता सर्व आरोपांची चौकशी पूर्ण झालीय. या समूहाच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या विदेशी कंपन्यांच्या खऱ्या मालकांबाबत 5 देशांकडून माहिती मिळण्याची प्रतीक्षा आहे. ते म्हणाले होते की अदानी समूहाशी संबंधित 24 प्रकरणांपैकी 22 प्रकरणांचे अंतिम निकाल आले आहेत. आता ऐकूयात आजच्या वेगवान घडामोडी. राज्यातील धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमातीत करण्यात यावा अशी मागणी मागील बऱ्याच काळापासून केली जात आहे. या मागणीची दखल घेत राज्य सरकारने अनुसूचित जमातींसाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांचे लाभ धनगर समाजाला देण्याचा निर्णय घेतला होता. धनगर समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली. या समितीमध्ये मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदेंच्या अध्यक्षतेखाली 9 सदस्यांचा समावेश करण्यात आला असून मध्य प्रदेश, बिहार, तेलंगणा राज्यांनी त्यांच्या अधिकारामध्ये जातीनिहाय यादीमध्ये असलेल्या समाजाला लाभ उपलब्ध करून देण्यात आलेल्या योजनांचा अभ्यास समिती करणार आहे. गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. नुकताच त्यांनी आरक्षणापासून वंचित ठेवणाऱ्यांचं खरं नसल्याचं म्हटलंय. छत्रपती शिवाजी महाराजांना शत्रूंची माहिती मिळाल्यानंतर त्याला ते शासन करायचे. त्याचप्रमाणे मराठ्यांनाही आपले शत्रू कोण याची जाणीव झाली आहे. 70 वर्ष मराठ्यांना आरक्षणापासून वंचित ठेवल्यामुळे त्यांच्या 7 पिढ्या बर्बाद झाल्या. त्यामुळे ज्या दिवशी त्याचं नाव पुढे येईल तेव्हा त्याचं काही खरं नाही असा मनोज जरांगेंनी इशारा दिलाय. ग्लोबल पॉपस्टार शकीराच्या नावाची क्रेज मोठी आहे. जगभरात तिचे चाहते आहेत. आता मात्र इन्कम टॅक्स प्रकरणात शकीराने फसवणूक केल्याचं सांगण्यात येत आहे. 14.5 मिलियनचं हे प्रकरण असल्याची चर्चा असून या प्रकरणाची बार्सिलोनामध्ये कोर्टात सुनावणी सुरू आहे. टॅक्स प्रकरणात फसवणूक केल्याप्रकरणी तिला कोर्टाने हजर राहण्याचे समन्स बजावलं होतं. शकीराने वेळीच टॅक्स भरला नाही तर तिला 8 वर्ष आणि 2 महिन्यांचा तुरुंगवास होऊ शकतो किंवा 24 मिलियन युरोचा दंडही भरावा लागण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे. वन डे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी पार पडला. हा सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात झाला. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 6 विकेटने विजय मिळवला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने 6व्यांदा वर्ल्ड कपवर नाव कोरलंय. आता या सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने या स्पर्धेतील सर्वोत्तम 11 जणांचा संघ निवडला असून ICCने सलामीवीर म्हणून क्विंटन डिकॉक आणि रोहित शर्मा यांची निवड केली आहे. क्विंटन डिकॉक, रोहित शर्मा, विराट कोहली, डॅरिल मिचेल, KL राहुल, ग्लेन मॅक्सवेल, रवींद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह, दिलशान मधुशंका, ॲडम झंपा, मोहम्मद शमी, गेराल्ड कोएट्झी या खेळाडूंचा ICCने संघात समावेश केलाय. आता ऐकूयात आजची चर्चेतली बातमी. संजय राऊत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा कसिनोमध्ये जुगार खेळतानाचा कथित फोटो शेअर केलाय. यावरून आता राजकारण तापलंय. राऊतांना प्रत्युत्तर देताना भाजपनं देखील ट्विट करत आदित्य ठाकरेंचा मद्य सेवन करतानाचा फोटो शेअर करत प्रश्न उपस्थित केलाय. हे प्रकरण वाढत असून राज्यातील अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील वक्तव्य केलंय. ऐकूयात ते काय म्हणालेत. जे संजय राऊतांनी जो फोटो ट्विट केलेला आहे, एकीकडे महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती आहे आणि
अशा या परिस्थितीमध्ये भाजपच्या ते प्रांताध्यक्षाचा फोटो दिसतोय त्याच्यामध्ये, तो तपासला गेला पाहिजे. पण जे काही फोटो आता आम्ही पाहिलेत त्या ट्विटमध्ये संजय राऊतांच्या, त्याच्यामध्ये भाजपचे प्रांताध्यक्ष दिसतात आहे. आणि हे खरं आहे की नाही आहे हे राज्याच्या गृहमंत्र्यांनी हे तपासलं पाहिजे आणि याच्यावर एक चौकशी लावली पाहिजे. वेळ आला तर सीबीआयची चौकशी याच्यामध्ये व्हायला पाहिजे. कारण की एकीकडे राज्य कंगाल झालं, राज्याची तिजोरी कंगाल झाली, राज्य दिवाळखोरीत निघालेलं आहे. राज्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर त्यांचे 10,000 कोटीचे पेमेंट मिळाले नाही म्हणून ते संपावर चाललेले आहेत आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष जाऊन तिथं कॅसिनोमध्ये जुवा खेळत असतील तर ही महाराष्ट्रासाठी गंभीर बाब आहे. यामुळे महाराष्ट्रातील राजकारणाला आता कोणतं वळण मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर श्रोते हो, हे होतं आजचं सकाळचं पॉडकास्ट. आजचं सकाळचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला सांगायला विसरू नका. यूट्यूबवर देखील तुम्ही सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. त्यावरील तुमच्या प्रतिक्रिया, सूचना आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळचं पॉडकास्ट तुमच्या मित्रांना, कुटुंबियांना नक्की शेअर करा. उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या isakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट isakal वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.